नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच त्रिधारा आयुर्वेदचे उद्घाटन आमदार संजय केनेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या इकडून कुठे या इकडून या तुम्ही मला काय अरे अरे असं कसं या गणपती बाप्पा मोरया. सोबतच संजय पवार साहेब देखील आलेले आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, स्वतः प्राध्यापक आहेत. खूप जबरदस्त जोरदार टाळा झाला पाहिजे. जोरदार. त्रिधारा आयुर्वेद इंटिग्रेटेड कॅन्सर लिव्हर आणि पिलिटिव्ह केअर सेंटर याच्या उद्घाटना प्रसंगी प्रामुख्याने सर्व नेत्यांची नावं वाचली, परंतु आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे, शक्यच नाही होत कोणाला. मी किती उशिरा आलो आणि त्याच्यात ते आमचा हे पण होतं, निषेध मोर्चा होता, ते सरकार त्याच्या विरोधात आमचा की निषेध मोर्चा होता, त्याच्यामुळं मला वेळ झाला. अचानक तो मोर्चा ठरल्यामुळं राजकारणाच्या वर्षावर किती राहायचं ते तुम्ही ठरवा. त्यामुळे डॉक्टरला जास्त पद आहे आमच्यापेक्षा समाजात, त्यामुळे तुम्ही चुकून राजकारणात येऊ नका. हा, मी जे खरं ते स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. आजच्या या कार्यक्रमाला गुरुवर्य शांताराम भांबरेजी, डॉक्टर सारंग व्यवहारे, डॉक्टर निशांत जाधव आणि डॉक्टर निशांत जाधव, डॉक्टर सुजाता ठाकरे ताई. खरं तर मला खूप दिवसापासून यांनी सांगितलं मग हॉस्पिटलचं असं असं करते आणि निश्चितपणे मला आनंद झाला. शेवटी चांगलं काम आपण करताय. या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी प्रथम घोषित करतो. खरं तर सगळीकडं आयुर्वेद, आता आपण शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे निघालो. सगळ्याला वाटतं काहीतरी सकस आहार मिळाला पाहिजे, सकस दवाखाना असला पाहिजे. सकस हा शब्द मूळतः खऱ्या अर्थानं मूळतः आपल्या उपचार पद्धतीकडे आपण वळालं पाहिजे. ठीक आहे, ॲलोपॅथिक दवाखाने आहेत, पण ठराविक स्टेज नंतर त्याचा वापर ठीक आहे. पण ताप आला, खोकला आला की ॲलोपॅथिक गोळ्या, हे जे चालू आहे हे सत्र तुमचे दवाखाने संपवतील असं मला वाटतं. आणि ते संपलं पाहिजे. नाही तर ॲलोपॅथिक हे जे कॅन्सरचे आजार आहे ना, हे सर्वात जास्त ॲलोपॅथिकनं तयार झालेले आहे. आता त्याच्यावर बरेचसे लोकांचा हे असेल, आक्षेप असेल, परंतु माझं असं म्हणणं आहे, जितकं केमिकल तितकं कॅन्सरला नातं जुळवणारं समीकरण आहे. आणि त्यामुळं आपण सेंद्रिय शेतीकडे वळालो, आता आयुर्वेद उपचाराकडे वळालो. निश्चितपणे आपण आपल्या संस्कृतीकडे वळण्याचाच हिशोब आहे. आपली जी पारंपरिक संस्कृती होती, आपले जे उपचार पद्धती होत्या, त्या उपचार पद्धती निश्चितचपणे आपण एक स्टेज गेल्यानंतरच आपण त्या ॲलोपॅथीकडे वळालं पाहिजे. पण त्याच्या आधीच ॲलोपॅथिक वळालं. आता आपण उलट चाललो आलो. काय, जिथं ॲलोपॅथिक थांबली तिथं तुम्ही उपचार करणार आहे, बरोबर आहे. पण हे उलट चाललं तुमचं. परंतु का उलट चाललं? कारण कोणीच लक्ष देत नाही ना. मग ती सेवा आहे जिथून, आता खरं तर जिथं पेशंटला कोणी हात नाही लावत, पेशंट कोणी घरी घेऊन जात नाही, पेशंटची कोणी खात्री देत नाही,
तिथं तुम्ही उपचार करणार असं मला तुमच्या बोलण्यातून वाटलं. बरोबर आहे? हा? कॅन्सरवर पण देणार आहे आपण. हो, पण आयुर्वेद जिथं ॲलोपॅथिक थांबलं, हा बरोबर आहे ना, असं तुमच्या बोलण्यातून मला वाटतं. परंतु एकही करा, ही तर गोष्ट चांगली, ही सेवेची आहे, परंतु लोकांना आयुर्वेदाची सवय लावा. कारण मग ॲलोपॅथिक मधून प्रवास थांबेल. ॲलोपॅथिकचा त्याचा प्रवास थांबला, त्याला खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जास्त पेशंट आयुर्वेदाचेच यावे अशी भूमिका आहे माझी. ॲलोपॅथिक मधून जाऊन पण तुमच्याकडे आले तर निश्चितपणे ते योग्य नाहीये. नाही, त्यामुळे ते ठेवले त्यांना सुद्धा आहे नाही आहे, पण शेवटी मी जे तुमच्या बोलण्यातून ऐकलं, पण आयुर्वेद हे सगळ्यांनी स्वीकारावं, हे मी आज खरं तर आयुर्वेद या शब्दामुळे आलेलो. कारण जीवनामध्ये जे काही चांगलं आहे, आपण म्हणत नाही का सत्संग, आपल्या जीवनात काय कमी आहे? सत्संगाची कमी. आपल्या जीवनात काय कमी आहे? सकस आहाराची कमी. आपल्या जीवनात काय कमी आहे? आयुर्वेद औषधाची कमी आहे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपली संस्कृती सकस आहाराला प्राधान्य देते. आपली जीवनशैली, आपल्या संस्कृतीमध्ये, आपली जीवनशैलीमध्ये आपण सकस आहार, आयुर्वेद, सेंद्रिय शेती याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. या भूमिकेतून आज निश्चितपणे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला देश, आता मी इतकं का बोलू लागलो यांच्यासाठी नाही, मी तुमच्या डॉक्टरांच्या लक्षात यासाठी, 25 ते 35 सालचा देश आहे आज. आपण म्हणतो ना तरुण देश आहे, 25 ते 35चा देश आहे. सर्वात जास्त संख्या 25 वयोगटातील ते 35 वयोगटातील लोकांची आहे. पण 15 वर्षानंतर आपले काय हालत राहणार आहे? ते दवाखाने कमी पडणार आहे. आपली पुढची पिढी प्रत्येकाला सांभाळणं असं नाहीये. प्रत्येकाला कामाचा वेग वाढणार आहे, स्पर्धा वाढणार आहे. घरच्या माणसाकडे कोण लक्ष देणार आहे? मी आताची स्थिती पाहतो की घरच्या माणसाला कोणाला वेळ नाही. पैसा कमवणे, नोकरी करणे, आपला उद्योगधंदा चालवणे, याच्यामध्ये आपली पेशंटची अवस्था बघितली गेली पाहिजे. तर त्यामुळे 15 वर्षांना फार हात बेकार होणार आहे. आज ठीक आहे, आज परिस्थिती युवा देश म्हणून चालू आहे. 15 वर्षांना त्याच्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. सरांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभतंच. सर अगदी एवढे मोठे व्यक्तिमत्व असून सुद्धा छोटे कुठेही असले, सर मला साधं सांगितलं सरांचं हे काम आहे, सर लगेच करून देतात. आणि आता शब्द व्यक्त करू शकत नाही, इतकं बहुमोल व्यक्तिमत्व आणि त्यांचं बहुमोल मिळालेलं मला मार्गदर्शन हे सर्व सरांचं असतं. सर माझं श्रीनिवास आरोग्य फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे. तसेच आणखी 2-3 फाउंडेशन आहेत माझे. साईनाथ क्रीडा प्रतिष्ठान संस्था आहे, SPF फाउंडेशन आहे, डॉक्टर भूषण मगर नावाचं एक फाउंडेशन आहे. तर आता हे श्रीनिवास आरोग्य फाउंडेशन जे आहे, या श्रीनिवास आरोग्य फाउंडेशन आम्ही संभाजीनगरमध्ये 5 वर्षापासून आम्ही कार्यरत आहे. याआधी आमचं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल होतं, ते पण सेवाभावी तत्वावरच आम्ही राबवत होतो. त्यामध्ये आम्ही बरेचसे कॅम्प आणि शिबिरं घेतलेत. खूप अनाथ मुलांना आम्ही दत्तक घेतलेत. मंत्री महोदय जे आपले सावे साहेब आहेत, अतुलजी सावे साहेब, ते पण आमच्या हॉस्पिटलला भेट देऊन गेले होते. आता आम्ही नवीन एक प्रशांत जाधव सर आणि मी आमच्या संकल्पनेतून एक त्रिधारा आयुर्वेदा इंटिग्रेटेड कॅन्सर, लिव्हर आणि पॅलिएटिव्ह केअर सेंटरचं ओपनिंग आज करतोय. यामध्ये सर आपण इंटिग्रेटेड कॅन्सर म्हणजे ॲलोपॅथिक 10% 90% आयुर्वेदा याचा उपयोग करून आपण कॅन्सरच्या पेशंटला बरं करणार आहे. लिव्हरची पण ट्रीटमेंट आपण आयुर्वेदातून देणार आहे. पॅलिएटिव्ह म्हणजे बेड सेंटर, म्हणजे ज्यांना पॉसिबल नाही आहे, सब पेशंट आता जे 4थ्या स्टेजला असतात कॅन्सरच्या, त्यांना सांगतात डॉक्टर की आता तुम्ही यांचे उपचार संपलेले आहेत, तुम्ही आता यांना घरी न्या. पण जे त्यांचे हे असतात नातेवाईक ते पाहू शकत नाही त्यांची ही अवस्था. त्यांना असं वाटतं कुठेतरी त्यांनी शेवटचा श्वास घेताना तो चांगल्या पद्धतीने घ्यावा, म्हणून आपण त्यासाठी ते सर्वांची हे पाहूनच आपण एक पॅलिएटिव्ह केअर सुरू केलं. ते पेशंटला आपण आपल्या हॉस्पिटल ॲडमिट करतो. मुख्यतः कॅन्सरसारख्या लिव्हर आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजे ज्यामध्ये बेड रिडन पेशंट असतात किंवा खूप वयस्कर असे लोक असतात की ज्यांना आपण हॉस्पिटलमध्येही ठेवू शकत नाही किंवा घरीही ठेवू शकत नाही, अशा रुग्णांना आम्ही एक सेवा देण्याचा प्रयत्न इथं करतोय. त्याच द्वारे कॅन्सरसारख्या आजारांवर आयुर्वेदाद्वारे आणि त्यासोबतच आपण
ॲलोपॅथिक मेडिसिन सुद्धा आपण त्यामध्ये देणार होतो. त्यामुळे ते इंटिग्रेटर आम्ही ठेवलेलं आहे. तर यामध्ये आम्ही आयुर्वेदाद्वारे सर्व आजारांवर, कॅन्सरवर, मुख्यत्वे लिव्हर आणि ह्या सर्व आजारांवर उपचार करणार आहोत. धन्यवाद सर. तर महत्वाचं म्हणजे श्री